हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, आज ना आपण एक सँडविचची रेसिपी बघणार आहोत। अगदी झटपट म्हणजेच 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे घरातले इन्ग्रेडियंट्स जे इझिली अवेलेबल असतात त्यापासून बनवणार आहोत। तर आपली जी रेसिपी आहे आजची ती आहे कांदा आणि टोमॅटोचे सँडविचेस। कांदा टोमॅटो सँडविचसाठी आपल्याला एक मोठा कांदा लागणार आहे। तो आपण छानपैकी ना बारीक चिरून घेऊया। कांदा आपण छान बारीक चिरून घेतलेला आहे। आपल्याला एक टोमॅटो पण लागणार आहे। टोमॅटो ना कांद्यापेक्षा ना छोटा असावा, कारण टोमॅटोला कसं पाणी पण असतं, सो आपलं सँडविच जे आहे ते सॉगी होऊ शकतं, अगदी म्हणजे पांचट होऊ शकतं यासाठी। आणि महत्त्वाचं म्हणजे ना ज्यावेळेला तुम्ही सँडविच कराल त्यावेळेलाच आहे ना भाज्या या दोन्ही चिरून ठेवा। आधी चिरून ठेवला तर त्याला जास्त पाणी सुटू शकतं म्हणून। टोमॅटो पण आपण मस्त बारीक चिरून घेतलाय। सँडविचसाठी आपल्याला कोथिंबीर पण लागणार आहे, ती पण आपण छान बारीक चिरून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता आपण स्टफिंग करून घेऊया सँडविचचं। स्टफिंगसाठी एक बाउल घेतलाय, त्यात आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, अंदाजे 1 चमचा लाल मिरची पावडर, किंवा तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ। आता हे स्टफिंग आपण आहे ना मिक्स करून घेऊया। स्टफिंग रेडी आहे। आता सँडविच करायला घेऊया। आपण 2 स्लाइस घेतलेले आहेत। आपण जे स्टफिंग केलेले ते आपण एकाच स्लाइसला लावून घेणार आहोत। आपण मस्तपैकी आहे ना स्टफिंग सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लहान मुलांसाठी चीज टाकू शकता, किंवा मग चीज स्लाइस ठेवलं तरी चालेल, आपण टाकणार नाही आहोत। आता दुसऱ्या स्लाइसने आपण आहे ना हे सँडविच बंद करून घेऊयात आणि थोडंसं प्रेस करून घेऊयात। आपलं सँडविच लावून तयार आहे। आता आपण टोस्ट करायला घेऊयात। आपण ना गॅसच्या शेगडीवर आहे ना टोस्टर ठेवून घेतलेलं आहे। आता त्यात ना आपण थोडंसं तूप असं स्प्रेड करूयात। तुम्हाला जर तूप नको असेल तर तुम्ही बटर केलं तरीही चालेल। आणि आता हे सँडविच ठेवून घेऊ, त्याच्यावरून पण आपण आता तूप थोडंसं लावून घेऊयात। आता आपण आहे ना टोस्टर बंद करून घेऊया आणि गॅस मी ऑन केलेला आहेच आहे। लो फ्लेमवर आपण छानपैकी टोस्ट करून घेऊ। 1-2 मिनिटं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, नंतर मग आपण ट्विस्ट करून चेक करूया। 2 मिनिटं झालेली आहेत। आपण आता ट्विस्ट करून चेक करूया। येस, मस्त टोस्ट झालेलं आहे। आता परत आपण जी ट्विस्ट केली होती ती खाली साईड आलेली आहे, ती कच्ची। आता त्या साईडने पण आपण छानपैकी फ्राय करून घेऊया। आता 1 मिनिट झालेलं आहे। आपण टर्न करून बघूयात। काय होतं की टोस्टर छान गरम होतं ना, सो लवकर होतं। येस, दुसऱ्या साईडने पण इतकं सुंदर टोस्ट झालेलं आहे। एक सँडविच ना मी तुम्हाला कट करून दाखवते। येस, इतका छान कलर आलेला आहे आणि स्टफिंग पण मस्त झालेला आहे। तर फ्रेंड्स, मस्त असं ब्रेकफास्ट स्पेशल झटपट होणारे कांदा टोमॅटो सँडविच तयार आहे। आणि त्याबरोबर आपण टोमॅटो केचप पण सर्व करून घेतलाय। ब्रेकफास्ट असो किंवा मुलांचा टिफिन असो, किंवा अगदी 5 वाजता जी छोटीशी भूक असते त्यावेळेला सुद्धा तुम्ही हे सँडविचेस करू शकता। सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।